शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. जनशक्तीने धनशक्तीला पराभूत केले. धनशक्तीला जनशक्ती भारी पडते हे त्र्यंबक वासियांनी दाखवून दिले. त्यामुळेच आज त्र्यंबक नगर परिषदेवर भगवा फडकला. या निमित्ताने नगर परिषद कार्यालयासमोर भव्य मंडप टाकण्यात आला होता. भव्य व्यासपीठावर मान्यवरांसह 10 या आखाड्यांचे साधू महंत विराजमान झाले होते. सर्व लोकप्रतिनिधींचे पेशवाई थाटात, ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारींच्या निनादात कार्यक्रमस्थळी आगमन झाले होते. उपस्थित मान्यवर आणि साधू संतांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी मंत्री दादा भुसे यांचा सत्कार रवींद्र सोनवणे आणि त्रिवेणी तुंगार यांनी केला. तसेच आयोजकांच्या वतीने सर्व साधू संत अतिथी यांचा तर मंत्री भुसे यांच्या हस्ते सर्व लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रणिता भुजंग पाटणकर यांना तीर्थक्षेत्रात त्र्यंबकेश्वर या प्रबंधासाठी PhD मिळाल्याबद्दल मंत्री भुसे यांच्या हस्ते प्रणिता आणि कौस्तुभ पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना आज स्वर्गात आनंद झाला असेल असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, निवडणूक संपली की हेवे दावे संपवावेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करायचे असल्याने पक्षभेद सोडून सगळ्यांनी एक टीम म्हणून काम करावे. उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्र्यंबकचा एक आराखडा तयार करून लवकरात लवकर कामांना सुरुवात करू. त्यासाठी सगळ्यांनी एक दिलाने काम करा. साधू महंतांच्या आशीर्वादाने होणारा हा सोहळा राज्यात पहिलाच असेल. नववर्षाचा प्रारंभ निमित्ताने नवनियुक्त लोकप्रतिनिधींच्या भव्य दिवा पदग्रहण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे हे होते. तर महंत शंकरानंद सरस्वती यांच्यासह 10 आखाड्याचे साधू महंत आमदार हिरामन खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, विष्णुपंत म्हैसुने, विलास अण्णा शिंदे, संपतराव सकाळे, अनिल ढिकले, पुरुषोत्तम कडलक, बहिरू मुळाने, भूषण अडसरे, सचिन दीक्षित, डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, पुरुषोत्तम लोहगावकर, डॉक्टर दिलीप जोशी, मनोहर मेढे, छोटू पवार, विनायक माळीकर, सदानंद नवले आदींसह नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, 20 नवनिर्वाचित नगरसेवक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल जोशी यांनी केले आणि त्यानंतर विविध मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. संपतराव सकाळे यांनी मागील निकृष्ट झालेल्या विकास कामांवर खरपूस टीका केली. आमदार हिरामन खोसकर यांनी कुंभमेळा बैठकीसाठी लोकप्रतिनिधींना बोलवत नसल्याची खंत व्यक्त केली. नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी आपल्या मनोगतात हा विजय त्र्यंबकेश्वरच्या जनतेचा असून मतदारांनी दिलेल्या हा कौल माझ्यासाठी सेवेची मोठी संधी आहे. नारी शक्तीचा विजय झाला अशा शब्दात त्यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच विकास कामे करताना कोणाचेही घरादाराचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासित केले. तर कुंभमेळ्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असे अध्यक्षीय मनोगतात मंत्री भुसे यांनी सांगितले. मंत्री भुसे आणि आमदार खोसकर यांच्या हस्ते त्रिवेणी तुंगार आणि त्यांचे पती रवींद्र सोनवणे यांचा शाल, पुष्पगुच्छ, छत्रपती शिवरायांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल, सागर उजे यांनी केले. प्रवासही शक्य नाहीये. तर माझी एक इच्छा राहील की एक जिल्हा परिषदची शाळा आणि एक इंग्लिश मीडियम आपल्या माध्यमातून इथं व्हावं आणि भव्य दिव्य उभं राहावं अशी मी तुम्हाला विनंती करते. त्याचप्रमाणे इथे त्र्यंबकेश्वर म्हटलं की अतिशय निसर्ग आणि आपल्या प्रेमाचं एक अतूट एक नाळ जोडलेली आपल्या त्र्यंबक नगरीमध्ये. त्र्यंबक नगरीमध्ये साहेब खूप काम करण्यासारखं आहे, पण कामाची संधी होती मागच्या वेळेस, परंतु काही कारणास्तव माझ्या हातात खूप काही नव्हतं. मी खूप काही करू नाही शकले, पण मी पाठपुरावा मात्र केलेला होता. तर आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की या ठिकाणी जे 8 कुंड आहेत जे पूर्वजांनी काहीतरी हेतू ठेवूनच ते बनवलेले आहेत, पण ते आज आपल्याला दिसत नाहीये. तर ते साक्षात ते काय आहे, ते कुठल्या हेतूने बनवले आहे, तर त्याचं सुशोभीकरण व्हावं. आणि त्यांचा जो पाण्याचा साठा आहे त्र्यंबक नगरीमध्ये भरपूर पाणी आहे. 8 महिने ते 9 महिने पाऊस पडतो, परंतु आजही आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे सर. आजही आम्हाला 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी पिण्यासाठी मिळतं. तर मी आपल्याला विनंती करते की माता भगिनींचं एकच होतं ताई का संपूर्ण तुम्ही भाषणामध्ये सगळं कराल, पण एक विनंती आमच्या लाडक्या भावांना सांगा की दररोज पाणी पिण्याचं कसं येईल आणि स्वच्छ कसं राहील की जेणेकरून रोगराई आम्हाला
जास्त प्रमाणात असतं ते होऊ नये आणि पिण्याचे पाणी रोज नळाला कसं येईल असं मी संदेश सर्वांच्या वतीने तुम्हाला देते साहेब. त्या जागा आहे परंतु आम्ही इथे चांगल्या प्रकारचं गार्डन बनवू नाही शकलोय. तर आपल्या माध्यमातून आम्ही इथे सांगू इच्छितो की आम्हाला एक संपूर्ण असं सुंदर असं गार्डन असावं की आमचे चिमुकले तिथे खेळताना आम्हाला दिसलं पाहिजे. त्याचप्रमाणे इथे वयोवृद्ध आहे, सिनियर सिटीजन्स आहे. सिनियर सिटीजन्ससाठी एक चांगला असा कट्टा असावा, त्यांचं मानाचं आणि हक्काचं स्थान असावं. त्यांनी गेल्या सलग 4 वर्षापासून पाठपुरावा करताय परंतु आम्हाला त्यामध्ये आम्ही म्हणजे यशस्वी झालो नाही. परंतु आज मी त्यांना सांगितलंय की आपण साहेबांना सांगून गावामध्ये जेवढं लवकर व नगरसेवक बंधू भगिनी यांच्या पदग्रहण समारोहाकरिता एकत्रित आलेलो आहोत. मंचावर उपस्थित अध्यक्षस्थानी असलेले मंत्री महोदय, आजच्या 40-45 वर्षापूर्वी या गावामध्ये भानुदेव नावाचे एक ग्रस्त होते, जे नगराध्यक्ष दिलीप मामा शेलार होऊन गेलेले आहे आणि आता आमच्या त्रिवेणीताई तुंगार या होत आहे. खरं सांगायचं, त्रिवेणीताई तुंगारच्या विजयामध्ये जसं भूषणने सांगितलं, आमचे हिरामन दादा खोसकर, दादासाहेब भुसे आणि अनेक लोकांचे आणि आमच्या त्र्यंबक गावातून सत्यप्रिय शुक्ल, भूषण आडसरे, छोटू पवार, संजय पन्हाळे, आमचे गायधनी प्रशांत गायधनी आणि समीर पाटणकर हे खरे शिलेदार आहे या विजयाचे. खरं पाहिलं तर ह्या लोकांनी उठाव केला नसता तर आज हे थोडं शक्य झालं नसतं. तर यांचंही कौतुक करावं. आणि त्र्यंबक मधील आई भगिनींनी मायांनी खूप आशीर्वाद त्रिवेणीताईला दिला आणि खरं म्हणजे विजयाचे संकेत हे 1 डिसेंबरलाच कुशावर तीर्थावर मिळू लागले होते आणि ते साक्षात खरे झालेले आहे. असो, नगराध्यक्ष महोदय, सर्व नगरसेवक महोदय, खासदार महोदय आणि महत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्र्यंबक शहराचा एक विकासाचा आराखडा तयार करून प्रशासनाच्या सर्व वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये आपल्या त्र्यंबकेश्वर मध्येच एक बैठक आपण त्या ठिकाणी आयोजित करू की जेणेकरून या त्र्यंबकेश्वरच्या विकासाच्या आराखड्याला येणारा कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून अतिशय जलद गतीने हे विकास कामं कशी मार्गी लावता येतील त्या दृष्टिकोनातून कार्य संपन्न केलं जाईल. एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. आपण काळजी करू नका. निवडणुकीच्या पर्यंत पक्ष मतभेद हे असतात, परंतु निवडणुका झाल्याच्या नंतर आपण सर्वांना एक टीम म्हणून या शहराचं उत्तरदायित्व म्हणून त्या ठिकाणी कार्य संपन्न करायचं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की दोघांची जोडी नेहमीच जनतेच्या सेवेमध्ये कार्यरत राहिलेले तुमचे कुटुंबीय आणि सर्व मंचावरील अगदी ग्रामीण भागातलं सुद्धा म्हणजे ते मतदार जरी नव्हते तरी त्या सर्वांनी जो फार मेहनत या ठिकाणी घेतली आणि मतदार राजांना त्या ठिकाणी विनंती आवाहन केलं. मला वाटतं की परत एकदा त्र्यंबकेश्वरने हे दाखवून दिलं की धनशक्तीला जनशक्ती ही नेहमीच भारी पडत असते आणि जनशक्तीचा विजय होत असतो. या विजयाच्या माध्यमातून त्याच्यावर शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नगराध्यक्ष दालनाची फीत कापल्यानंतर त्यांनी स्वतः नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांना नगराध्यक्षांच्या खुर्चीवर बसवले. त्यावेळी सर्वच लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.